हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे कांदे काय करायचे, छान बारीक चिरून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. एवढी छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, तोंडाला चव येणारी अशी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण पहा. खूप छान व्हिडिओ आहे. तर हे सर्व आपल्याला कांदे ही छान बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा दोन्ही पण. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर असं आपण हे कांदे आता छान बारीक चिरून घ्यायचेत बघा. मैत्रिणींनो, आपण दरवेळेस साधी डाळ खातो, पण तुम्ही ही अशा पद्धतीने जर बनवली ना, 2 घास जास्तच खासान अशी मस्त ही डाळ होती. तर आपल्याला लसूण पण बघा बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही लसूण चिरून ठेसून टाकू शकता फोडणीला. तर छान असा बारीक चिरून घ्यायचं आहे बघा आपल्याला. तर लसूण चिरून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, पाहू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर कधी पण तुम्ही स्वच्छ धुवून घेत जावा, कारण कसं कोथिंबीरवर माती वगैरे असती, आपण मार्केटमधून आणतो. तर स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही चिंच पण टाकू शकता, चिंच गूळ, पण मी चिंच गूळ नाही टाकणार. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. इतकी भारी होती ही डाळ. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, खूप छान होती. तो कोथिंबीर आपली बघा छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर पुढे काय करायचे, आता आपण हे साईडला ठेवूया. तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ कुकरला छान मस्त शिजून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिजताच्या वेळेस मी 1 टमाटा बारीक चिरून टाकलेला. तर छान आपली ही डाळ शिजलेली आहे. तर ह्याच्यात गरम पाणी आपल्याला टाकून छान फेटून घ्यायची ही डाळ बघा. डाळ छान शिजल्यामुळे लगेच फेटल्या जाते बघा, पाहू शकता तुम्ही. आणि आपण फोडणीमध्ये जर टमाटा असं चिरून टाकला ना, तो लवकर मॅश होत नाही. आणि शिजताच्या वेळेस जर टमाटा आपण त्याच्यामध्ये टाकला ना, छान असा मस्त मऊ होतो. त्याच्यामुळे शिजतानीच टमाटा टाका तुम्ही पण. पाहू शकता डाळ छान आपली फेटून झालेली आहे. तर पुढे काय करायचं, आता आपल्याला गॅस का वाढायचे. चला इथे गॅस पेटून घेते मी आता आणि त्यानंतर कढई ठेवून घ्यायची आपल्याला गॅसवर. आणि मैत्रिणींनो, कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तेल त्याच्यामध्ये ओतून द्यायचे. साधारण मी इथे 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं छान गरम झालं ना, त्यानंतर आपल्याला जिरी मोहरी टाकून द्यायची तेलावर. जिरी मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. भरपूर सारा मी लसूण घेतलेला आणि डाळीला कसा लसूण लागतो आपल्या, डाळ छान होती. तर लसूण छान परतून घ्यायचं आहे तेलावर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. लसूण छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचे, इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते बारीक चिरून, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचेत. आणि कांदे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा.
कांदा छान परतल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपल्याला तेलावर, आणि कोथिंबीर पण छान परतून घ्यायची। कोथिंबीर परतल्यानंतर इथे थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे बघा। मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, कारण डाळीला हिंग टाका, पोटाला चांगला असतो, पचायला पण। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा आपला छान परतला गेलेला आहे। त्यानंतर पुढे काय करायचे, ते ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा। मी इथे हळद टाकून घेणार आहे। हळद टाकून झाल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने बघा। आणि त्यानंतर एक चमचा मी इथे लाल मिरची आणि लसूण मी वाटून घेतलेला तो टाकून देणार आहे। लाल मिरची लसूण टाकला ना मैत्रिणींनो, खूप छान टेस्ट येते ह्या डाळीला। ते छान मिक्स करून घेऊया आपण। त्यानंतर आपल्याला इथे डाळ मी छान फेटून घेतली होती, ती डाळ आपल्याला टाकून द्यायची। डाळ टाकून झाल्यानंतर पाणी आपल्याला जेवढं आपल्याला पातळ घट्ट डाळ बनवायची त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। पाणी टाकून झाल्यानंतर डाळ छान मस्त हलवून घ्यायची बघा, मिक्स करून घ्यायची सर्व। त्यानंतर पुढे काय करायचे बघा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला डाळीमध्ये। मैत्रिणींनो, खूप छान डाळ होती ही, नक्की अशा पद्धतीने करून पहा, सगळ्यांना आवडेल घरामध्ये। तर छान डाळ आपण परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा। मिक्स झाल्यानंतर बघा, पाहू शकता आपल्या डाळीला छान आता उकळी पण आलेली आहे आणि तरी पण सुटलेली आहे। लाल मिरची आपण टाकली ह्याच्यामध्ये ना, त्याने छान तरी आलेली आहे डाळीला। त्यानंतर थोडी कोथिंबीर वरून टाकायची। आपण पहिली पण कोथिंबीर तेलावर टाकली होती परतायला, तर वरून पण आता टाकून द्यायची, म्हणजे डाळ दिसायला पण छान लागते आणि खायला पण खूप छान लागते। ते डाळ सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, ही डाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। कोणाला कोणाला आवडली छान छान कमेंट करा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो, आणि माझे व्हिडिओ पाहत जा, कुठून पाहताय कमेंट करून मला नक्की सांगा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत बाय मैत्रिणींनो।